प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभू येशूच्या पवित्र नावात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि सुंदर असा ख्रिसमस आपण सगळ्यांनी साजरा केला आहे. माझ्या प्रियानो, या छोट्याशा संदेशाद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो, ख्रिसमस झाला पण आता पुढे काय. दरवर्षीप्रमाणे प्रियानो, आपण ख्रिसमस सेलिब्रेट करतो, नवीन कपडे घेतो, लाइटिंग करतो आणि सर्व काही आपण करतो. परंतु माझ्या प्रियानो, ख्रिसमस नंतर पुढे काय करायचं हे विश्वासणाऱ्या या नात्याने आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. जर परमेश्वराचा दैवी उद्देश, दैवी हेतू जर आम्हाला नाही कळाला, तर मग प्रियानो असाच ख्रिसमस येत राहील आणि जात राहील आणि नेहमीप्रमाणे आपण तो साजरा करत राहू, परंतु देवाच्या दैवी उद्देशापासून आम्ही नेहमी दूर राहू. आणि म्हणून माझ्या प्रियानो, हा छोटासा संदेश मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ख्रिसमस झाला, आता पुढे काय. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये या वचनामधून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांना ख्रिस्त जन्माचा संदेश देण्यात आला होता त्यांनी पुढे काय केलं, आणि त्यावरून आपण आत्मिकरित्या हे जाणून घेऊया की आम्ही काय केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, ख्रिसमस झाला. प्रभू येशू हा महान परमेश्वर मनुष्य बनून तुम्हाला मला उद्धार देण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी, अनंत कालचं जीवन देण्यासाठी जगात आला. प्रभूची स्तुती असो. ख्रिसमस झाला, परंतु आता पुढे काय. तर 3 गोष्टी प्रियानो मी तुम्हाला सांगणार आहे. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आपण पाहतो, मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. माझ्या प्रियानो, ख्रिसमस झाल्यानंतर, प्रभू येशूच्या जन्माचा संदेश कळाल्यानंतर मेंढपाळांनी काय केलं हे अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या माझ्या जीवनासाठी. मेंढपाळ म्हणाले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व प्रभूने आपल्याला कळवलेली गोष्ट आपण पाहू. माझ्या प्रियानो, प्रभू येशूच्या जन्माचं मर्म जाणून घ्यायचं असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आत्मिकरित्या प्रगटीकरण आम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आम्हाला बेथलेहेमापर्यंत जाणं गरजेचं आहे. मेंढपाळ म्हणाले, बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि झालेली गोष्ट पाहू. माझ्या प्रियानो, जर खरा ख्रिसमस तुम्हाला रोज आणि रोज अनुभवायचा असेल, तर आम्हाला बेथलेहेमापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. बेथलेहेम या शब्दाचा अर्थ होतो भाकरीचं घर, आणि याचा आत्मिक अर्थ आहे माझ्या प्रियानो, बेथलेहेम म्हणजे देवाचं वचन. तुम्हाला मला ख्रिस्त जन्म अनुभवायचा असेल, ख्रिस्त जन्माचं मर्म जाणून घ्यायचं असेल, तर आम्हाला रोज आणि प्रतिदिन आम्हाला देवाच्या वचनामध्ये, बेथलेहेममध्ये, भाकरीच्या घरामध्ये, वचनामध्ये शोधणं गरजेचं आहे, मनन करणं गरजेचं आहे, रोज बायबल वाचणं गरजेचं आहे. तेव्हाच आम्हाला माझ्या प्रियानो या ख्रिस्त जन्माचा दिव्य संदेश आम्हाला कळेल. आणि रोज घडणारी घटना आहे, ही आत्मिक घटना आहे. आज देखील ज्याचं तारण होतं, ज्याचा उद्धार होतो, त्याच्यासाठी प्रभू येशूचा जन्म त्याच्या हृदयामध्ये होतो, तारणारा त्याला मिळतो. मेंढपाळ म्हणाले, चला बेथलेहेमापर्यंत जाऊ. तर माझ्या प्रियानो, या ख्रिसमसच्या निमित्ताने मी आपल्याला उत्साहित करू इच्छितो. तुम्हाला मला ख्रिसमस नंतर काय करायचं आहे, तर रोज बायबल वाचायचं आहे, रोज वचनामध्ये देवाच्या गोष्टी आम्हाला शोधायच्या आहेत. परमेश्वराचा दैवी उद्देश, प्रभू येशूचं दुसरं येणं. वर्षानुवर्ष लोक ख्रिसमस सेलिब्रेट करत आहेत, प्रभू येशूला बाळ म्हणून संबोधत आहेत. परंतु प्रियानो, दिव्य घटना मी आपल्याला सांगू इच्छितो, आता लवकरच तो बाळ आता मोठा झालेला आहे, तो राजांचा राजा आहे, आता आपण त्याची बाळ आहे. आता लवकरच तो तुम्हाला मला घ्यायला येते. या गोष्टी आम्हाला कधी कळतील? ज्यावेळेस आम्ही बेथलेहेमापर्यंत जाऊ, वचनामध्ये जाऊ, देवाच्या वचनामध्ये डीप जाऊ, त्याचं मनन करू, रात्रंदिवस अहोरात्र परमेश्वराला शोधू. आणि निश्चित अर्थाने माझ्या प्रियानो, हा ख्रिसमस रोज या ख्रिसमसचा आनंद तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवाल. दुसरी गोष्ट, लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपण पाहतो, तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळक ही त्यांना सापडले. दुसरी गोष्ट, ख्रिसमस नंतर आम्हाला काय करायचंय. प्रभू येशूचा जन्म आम्हाला कळाला, उद्धार करता जगात आला, आम्हाला हे समजलं. पण आता माझा रोल काय आहे, आपला रोल काय आहे, तुमची माझी भूमिका काय आहे, हे समजणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय केलं मेंढपाळांनी? ते घाईघाईने केले.
गेले. जेव्हा त्यांना मेसेज देण्यात आला, तुमच्यासाठी उद्धार करता जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे, हे सत्य आम्हाला कळालं. परंतु त्याच्यानंतर काय, तर बायबल मध्ये लिहिलंय, ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरिया, योसेफ आणि गवानी ठेवलेले बालक त्यांना सापडले. माझ्या प्रियानो, लवकरच प्रभू येशू ख्रिस्त हा महान परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, मंडळीला घेण्यासाठी, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी या जगामध्ये येत आहे. प्रभू येशूचं दुसरं आगमन जवळ आहे आणि त्यासाठी आम्हाला फक्त सेलिब्रेट करत बसणं पुरेसं नाही, तर आम्हाला घाई करणं गरजेचं आहे. ही घाई ही आत्मिक तयारी दर्शवते. आम्हाला आत्मिकरित्या आता घाई करायची, आम्हाला तयार राहायचंय आत्मिकरित्या, प्रार्थनेमध्ये, पवित्रताईमध्ये, देवाच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये. आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाला तयार करायचं आहे, आम्हाला घाई करायची, कारण प्रभू येशूचा पहिला संदेश आम्हाला विसरून चालणार नाही. प्रभू येशूने म्हटलं, काळाची पूर्णता झाली आहे, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. विचार करा प्रियानो, 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशूने हा मेसेज दिला होता. आज आम्हाला किती गरज आहे, आज आम्हाला घाई करणं गरजेचं आहे, कारण दिरंगाई करणं हे आत्मिकरित्या पाप मानलं जातं. बायबल मध्ये लिहिलंय, लोटाने त्याच्या परिवाराने दिरंगाई केली आणि त्यांचं पुढं काय झालं तुम्हाला माहिती प्रियानो. दिरंगाई एक पाप आहे. जर आम्ही आत्मिक जीवनाविषयी बेपर्वा असलो तर ती एक दिरंगाई आहे आणि त्याचा अंत हा नाश आहे माझ्या प्रियानो. म्हणून आम्हाला घाई करणं गरजेचं आहे. आम्हाला प्रभू येशूच्या आगमनाची वाट पाहत राहणं, तयार राहणं, आत्मिकरित्या स्वतःचं जीवन बदलत राहणं, स्वतःला पवित्र करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग खऱ्या अर्थाने माझ्या प्रियांनो, या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा खरा अर्थ, खरं मर्म आम्हाला समजेल आणि देवाला देखील आनंद होईल. इथं लिहिलंय, ते घाईघाईने गेले, त्यांनी घाई केली. लवकर प्रभू येशू येतंय, आम्हाला घाई करणं गरजेचं आहे, आम्हाला तयार राहणं गरजेचं आहे, आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे, आम्हाला उपवास करणं गरजेचं आहे. घाई ही आत्मिक तयारी आहे. वलांडणाच्या रात्री देखील सांगण्यात आलं, पायात जोडे घाला आणि मग ते वलांडणाचं भोजन करा. का? कारण उद्याची सकाळ तुमच्या सुटकेची सकाळ आहे. हालेलुया. हो माझ्या प्रियांनो, आज देखील जर खरोखर आम्हाला ख्रिस्ताबरोबर अनंतकाळचं जीवन उपभोगण्यासाठी जायचं असेल तर आज आम्हाला तयारीत राहणं गरजेचं आहे, घाई करणं गरजेचं आहे. बघू पुढच्या वर्षी, बघू पुढच्या ख्रिसमसला असं म्हणून चालणार नाही. माझ्या प्रिय भावा, प्रिय बहिणी, आत्मिकरित्या तयार राहूया, घाई करूया. प्रार्थनेमध्ये, आत्म्यामध्ये, उपासामध्ये, पवित्रतामध्ये आम्ही स्वतःला तयार ठेवूया. तिसरी गोष्ट आपण पाहू 17व्या वचनामध्ये, त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. ख्रिसमस झाला, प्रभू येशूचा जन्म कळाला, प्रभू येशू दिसला, पण बालक दिसलं सुद्धा. पुढं काय? तिसरी गोष्ट या वचनात आपल्याला पाहायला मिळते, त्यांनी त्याविषयी जाहीर केली. हो माझ्या प्रिय भावा, प्रिय बहिणी, परमेश्वराच्या आत्म्यापासून येणारा संदेश मी आपल्याला कळवत आहे. ख्रिसमस झाला, पण पुढं काय? सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण पाहिली प्रियांनो, बेथलेहमापर्यंत जाऊन शोधणं गरजेचं आहे, वचनात देवाला शोधणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पाहिली, घाई त्यांनी केली मेंढपाळांनी. घाई म्हणजे आत्मिक तयारी करणं गरजेचं. तिसरी गोष्ट, बाळकाविषयी जाहीर केलं. सत्य कळालं, प्रभू येशू समजला. प्रभू येशू महान परमेश्वर, जो उद्धार करता आमच्यासाठी जन्माला आला, ज्या प्रभू येशूने क्रूस खांबावर तुमच्या माझ्यासाठी रक्त सांडलं, स्वतःचे प्राण दिले, आणि जो प्रभू येशू तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला, ज्याने मृत्यूला, श्रापाला हरवलं, आणि जो परमेश्वर प्रभू येशू म्हणतो, जर तू माझ्यावर विश्वास करशील तर मी तुला उद्धार देईल, अनंतकाळचं जीवन देईन. याचा अर्थ प्रियानो हाच आहे की आम्हाला आता घाई करणं आणि प्रभू येशूच्या जन्माविषयी, प्रभू येशूच्या उद्धाराविषयी, प्रभू येशूविषयीची सुवार्ता जाहीर करणं गरजेचं आहे. त्यांनी जाहीर केलं बाळकाविषयी. प्रिय भावा, प्रिय बहिणी, ख्रिसमस फक्त नवीन कपडे घालून लाइटिंग करून साजरा होत नाही. प्रभू येशू विषयी जाहीर करा. प्रभू येशूची सुवार्ता आपण सांगूया, तारणाचा संदेश जगाला आपण सांगूया. ही तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे, हे तुमचं माझं नैतिक कर्तव्य आहे. आमेन. जर माझ्या प्रियानो ख्रिसमस झाला, परंतु यानंतर या 3 स्टेप जर आम्ही केल्या, आम्ही स्टँड घेतलं, तर निश्चित अर्थाने परमेश्वराला आनंद होईल आणि खरा ख्रिसमसचा आनंद सदैव आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवत राहू. आमेन. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.